हॅलो फ्रेंड, एमके टीचिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की माझा पेपर कसा गेला आणि जी एक्झाम आपली TIT जी चालू आहे तर त्याच्यामध्ये पेपर पॅटर्न सुद्धा बदल व्हायला का किंवा त्याच्यामध्ये ज्यांचे काल किंवा म्हणजे 27ला किंवा 28ला पेपर झालेले आहेत तर त्यांच्या पेपरमध्ये आणि म्हणजे आजच्या पेपरमध्ये तर काही फरक आहे का, तर याबद्दलच आपल्याला पाहिजे माहिती. तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेल. कारण की कसं आहे माहिती का, TITला अभ्यास जरी असेल आपला तरी पण अभ्यासाच्या बरोबरीनेच आपल्याला टाइम मॅनेजमेंट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी जर आपल्याला एखादे घटक ठरवून घ्यायचे आपण अगोदर की कोणते घटक मला सॉल्व्ह करायचे, कोणत्या याच्या म्हणजे माझा अभ्यास आहे आणि ते मी सॉल्व्ह केले पाहिजे, तर अशा पद्धतीनंच आपण ते घटक सोडवले पाहिजे. तर बघा तुम्ही लक्ष द्या इकडं की कशा पद्धतीनं पेपर आहे. मी सुद्धा पेपर दिलेला आहे. माझा 28लाच होता सेकंड शिफ्ट मध्ये, त्यामुळे माझाही पेपर झालेला आहे. तर माझ्या पेपरच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगत आहे की कसा पेपर पुढील पेपर कसा असेल. तर ज्यांचे पेपर राहिले तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच मार्क काहीतरी थोडेसे तरी वाढायला मदत होणार आहे. बघा आता बुद्धिमत्ता जी आहे तर ते बुद्धिमत्ता म्हणजे कसं आहे माहिती का, सगळ्यात बुद्धिमत्ता आहेच 80 मार्काला आहे जी, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये काय काय विचारलेलं आहे, खूप सोपं आहे. म्हणजे सिटिंग अरेंजमेंट सोपी आहे, सिटिंग अरेंजमेंट. त्याच्यानंतर पझल सोपं आहे, सिटिंग अरेंजमेंट सुद्धा खूप सोपी आहे. दोन पद्धतीची आल्यात, एक तर सर्कल मध्ये पण आली आणि लाईनिंग मध्ये सुद्धा आली. 8 व्यक्तींची अशा दोन पद्धतीने विचारलेले आहेत आणि खूप सोपे आहेत. लगेच 2 डायग्राम घ्यायच्या आणि पटापट ते त्याच्यामध्ये बसवायचे. खूप सोपं आहे. पझल सुद्धा 2 आलं होतं मला, एक तर डे पझल आलं होतं आणि एक मंथ पझल आलं होतं. एक मंथ वर आलं होतं आणि एक डे वर आले होते. असे 2 पझल सुद्धा आले होते. आणि त्याच्यानंतर एक आलं होतं दिशाज्ञानवर एक प्रश्न आला होता, ज्याच्यावर की 5 प्रश्न विचारले होते पुढे, 5 दिशाज्ञानवर सुद्धा. त्याच्यानंतर एक होतं ब्लड रिलेशन, नातेसंबंध होतं, त्याच्यावर सुद्धा पुढे मला 5 प्रश्न विचारले होते. म्हणजे हे जे मार्क्स आहेत एकदम फिक्स मार्क आहेत, खूप सोपे आहेत हे. त्याच्यामुळे हे तुम्ही सोडवाच. याच्या मध्ये मध्ये तुम्हाला सोडवते वेळेस काय होणार आहे माहितीये का, मध्ये मध्ये तुम्हाला ऍड्रेसचे प्रश्न यायलेत, मध्येच परत तुम्हाला मराठीचे काही प्रश्न यायलेत, मध्येच काही मानसशास्त्राचे सुद्धा यायलेत. त्याच्यामुळं सुरुवातीपासून तुम्ही अशी स्पीड धरा, जेणेकरून आपल्याला 200व्या प्रश्नापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. कारण की तिथे कसं आहे माहितीये का, सिस्टीम जी आहे तर सिस्टीम मध्ये कसं आहे, माऊस जो आहे तो एकदम फास्ट असा वेगाने, जसं आपल्या घरी जसं लॅपटॉपवर किंवा आपल्या घरच्या सिस्टीमवर जसं फास्ट तो काम करतो तसं तिथे काम करत नाही. तिथे थोडा वेळच घेतो आणि प्रत्येक प्रश्नाला आपल्याला काय करायचं माहितीये का, हा जो माऊस आहे इकडनं एकदा स्क्रोल करायचा आहे आपल्याला. नंतर तो चौथा ऑप्शन म्हणजे हा जो प्रश्न इथे यायलाय तर प्रश्नाचे 4 ऑप्शन आहेत, 1 2 3 4. तर त्याच्यामध्ये हा जो चौथा ऑप्शन आहे तर तो दिसत नाही, त्याच्यामुळे इकडे आपल्याला स्क्रोल करावं लागेल. मग स्क्रोल जर केला आपण इकडे तरच आपल्याला चौथा ऑप्शन दिसतो. मग इकडे स्क्रोल करायचं, नंतर चौथ्या ऑप्शनवर जायचं, पुन्हा याला क्लिक करायचं, नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर ओपन होणार आहे. तर त्याच्यामुळे थोडासा टायमिंग म्हणजे त्याच्यामध्ये वेळच चाललाय थोडासा. त्याच्यामुळे तुम्ही पटापट सुरुवातीपासूनच एकदम स्पीड धरायची आणि काय करायचं, पटापट सोडवायची. आणि एखाद्या जर प्रश्नाला तुम्हाला वेळ लागत असेल तर त्याला काय करायचं आहे, मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवायचं आहे. मार्क अँड रिव्ह्यू असा तिथे एक ऑप्शन आहे मार्क अँड रिव्ह्यूचा. तो मार्क अँड रिव्ह्यूला क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला इकडे जो क्वेश्चन आहे ना, मार्क अँड रिव्ह्यू केल्यानंतर पर्पल कलर मध्ये दिसेल तुम्हाला. पर्पल कलर मध्ये तो मार्क अँड रिव्ह्यू झालेला प्रश्न इथं तुम्हाला या क्वेश्चन बॉक्स मध्ये दिसेल. तर तुम्ही तसं करून ठेवा. मग त्याच्यानंतर असंच तुम्ही अशाच पद्धतीने पुढे जायचं. मग मध्येच तुम्हाला काय होणार आहे, गणिताचे काही प्रश्न येणार आहेत. मग गणिताचे सुद्धा प्रश्न जे आहेत ना तर त्याच्यामध्ये याचे प्रश्न म्हणजे आकृत्याचे प्रश्न मध्ये खूप यायले, तर ते पण बऱ्यापैकी वेळ खाऊ आहेत. म्हणजे अवघड नाहीत पण वेळ खाऊ आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही सुरुवातीला त्याला एकतर कोणता तरी एक घटक तुम्हाला स्किप करायचाच आहे. 200 पैकी 200 सोडवून होणार आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही. तर त्यामुळे तुम्ही कोणता तरी एक घटक स्किप करा, जेणेकरून आकृत्या असतील तर त्या खूप वेळ खाऊ आहेत. तर त्याच्यामुळे तुमचे पुढे जे प्रश्न मानसशास्त्राचे येणार आहेत, मराठीचे येणार आहेत, तर ते तुम्हाला पाहायला सुद्धा भेटणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही आकृत्याचे प्रश्न जे सुरुवातीला खूप यायलेत आणि ते खूप वेळ घ्यायलेत, त्याच्यामुळे त्याला तुम्ही स्किप करा. म्हणजे डायरेक्टली एक तरी ऑप्शन धरा आणि त्याला लगेच सेव्ह अँड नेक्स्ट करून घ्या. म्हणजे त्याला पुन्हा नंतर सुद्धा आपल्याला मागे फिरून पाहायला वेळ भेटणार नाहीये. त्यामुळे त्याचे लगेच सोडून घ्या. गणिताचे जे आहे तर त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन जे आहे तो खूप सोपं आहे. सिम्प्लिफिकेशन फक्त गुणाकार भागाकार आहे, बेरीज वजाबाकी एवढंच आहे.
कंस हे काहीच नाही जास्त, स्क्वेअर आहेत पण खूप छोट्या छोट्या नंबरचे आहेत, ते खूप सोपं आहे, ते सोडून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये नंबर सिरीज जे आहे, गणितामध्ये नंबर सिरीज आलेली, तर नंबर सिरीज पण अवघड आहे, अवघड आहे बऱ्यापैकी, म्हणजे थोडीशी मोठ्या नंबरिंगची आहे. तर त्याच्यामध्ये जर पण तुम्हाला वेळ जात असेल तर मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा. ते 5 प्रश्न आहेत याच्यावर सुद्धा, अंकमाली नंबर सिरीजवर सुद्धा. त्याच्यानंतर मग तुम्ही काय करा, मध्ये मध्ये तुम्हाला काय होणार आहे, मानसशास्त्राचे प्रश्न येणार. तर मानसशास्त्र खूप सोपं आहे. मानसशास्त्राचे जवळपास 30 प्रश्न आहेत. बुद्धिमत्तेचे 80 यायलेत, गणिताचे जवळपास 30, म्हणजे याचे धरून, ऍड्रेसचे धरून त्याच्यामध्ये. आणि मानसशास्त्राचे पण 30 प्रश्न आहेत आणि खूप सोपे आहेत बरं, एकदम कन्सेप्च्युअल म्हणजे नॉलेज आहे. तुम्ही उपयोजनात्मक, तुम्ही जर शिक्षक असाल तर या अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय भूमिका घ्याल, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत आणि खूप लवकर उत्तरापर्यंत चालवत आपण. त्याच्यामुळे तुम्ही पटापट ते प्रश्न वाचायचा, खाली 4 ऑप्शन वाचायचे आणि त्याच्यामध्ये काय विचारले, चुकीचं विचारले का बरोबर विचारले हे पण प्रश्नामध्ये पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही पटापट त्याचे पण आन्सर क्लिक करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जा. तरच तुम्ही पुढे पुढे मग नंतर तुम्हाला काय होणार आहे, मराठीचे सुद्धा प्रश्न येणार आहेत. मराठीचे खूप सोपे आहेत. एक वचन विचारले, अनेक वचन विचारले, लिंग विचारले, वाक्प्रचार आणि म्हणी विचारल्यात. त्याच्यानंतर तुम्हाला एक हे स्टोरी आलेली, त्या स्टोरीमध्ये शब्द ऍड करायचे, 5 शब्द ABCD त्या स्टोरीमध्ये असे नंबरिंग दिलेले आहे. तर त्या नंबरवर तुम्हाला ऑप्शन मधला कोणताही एक शब्द कोणता बसतो तर ते त्याच्यामध्ये ठेवायचे. तर अशा पद्धतीचे 5 मार्क आहेत. तर ते खूप सोपं आहे. त्याच्यामुळं ते सुद्धा खूप सोपे. मध्ये मध्ये प्रश्न आले की ते सोडून घ्यायचं, मानसशास्त्र आलं तरी सोडून घ्यायचं. फक्त गणित आणि बुद्धिमत्तेला काही वेळ लागत असेल तर त्याला थोडं मार्क आणि रिव्ह्यू करून ठेवायचं. आणि जेही प्रश्न तुम्हाला येणारच नाहीत तर त्याला एक ऑप्शन मारायचा आणि लगेच सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं. कारण की कसं आहे, टायमिंग म्हणजे शेवटी सुद्धा एखाद्या वेळेस काय होते, 10 मिनिटच राहतात आणि प्रश्न आपले सोडवायचे 200 पर्यंत जायचंच बाकी राहतात. 200 पर्यंत तरी पण तुम्ही जा, जेणेकरून काय होते 5 मिनिटामध्ये 200 पर्यंत जा. जे सोपे सोपे प्रश्न आहेत तर त्याला लगेच पटकन उत्तर द्या. आणि मग शेवटचे राहिलेले प्रश्न 5 मिनिटाचे आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, जे क्वेश्चन बॉक्स आहे तर त्याला ओपन करा आणि जे जे रेड किंवा पर्पल मध्ये प्रश्न राहिलेले तुमचे तर त्याला पटापट क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न तुमचे ग्रीन तरी झाले पाहिजे, जेणेकरून एक जरी तुम्ही ऑप्शन मारला तर त्याच्यापैकी 3 ते 4 तरी बरोबर यायची शक्यता नक्कीच असते. तर त्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला मध्ये मध्ये इंग्लिश सुद्धा येणार आहे. इंग्लिश सुद्धा असं आहे की इंग्लिशला पण सोपं आहे. इंग्लिशला त्याच्यामध्ये पण हे आहे, अल्फाबेटिकली ऑर्डर लावा, असेच 5 प्रश्न आहेत अल्फाबेटिकलचे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे प्रश्न आहेत तर ABCDचे नंबरिंग आपल्याला पाठ पाहिजे. ABCDची जर तुम्हाला नंबरिंग पाठ असेल तरच ते तुम्हाला पटकन सोडवता येतात, कारण की त्याच्यामध्ये ना 4 नंबरचा विचारलेला आहे शब्द, चौथा. त्याच्यासाठी 3 अगोदरचे पाहावं लागणार आहेत, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ते सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. आणि ऍड्रेसचे प्रश्न मध्ये मध्ये 10 ते 12 येले ऍड्रेसचे प्रश्न, 10 ते 12 ऍड्रेसचे प्रश्न येले. तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने टॅकल करा, कारण त्याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि फिक्स आणि ते कन्फर्म तुमचे मार्क आहेत. त्यामुळे ते मध्ये आला तरी सोडवा, त्याला स्किप करू नका. ते सोपे आहेत. मानसशास्त्र स्किप करू नका, मराठी करू नका. फक्त केलं तर काय करा माहितीये का, आकृत्या करा गणिताच्या, आणि त्याच्यामध्ये गणिताचे जे शाब्दिक उदाहरण आहेत तर ते सुद्धा एखाद वेळेस तुम्ही मार्क अँड रिव्ह्यू करू शकता. जर तुम्हाला सोडायचे असतील तर, शेवटी सोडायचे असतील तर मार्क अँड रिव्ह्यू करा. जर तुम्हाला येतच नसतील तर तुम्ही लगेच त्याला एक ऑप्शन क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करा, जेणेकरून तुम्हाला सर्व पेपरही पाहणं होतो आणि पेपर सुद्धा आपला कव्हर होतो. आणि एक म्हणजे काय होतं, एक सलग असंही तर तुम्ही एक समजा तुम्ही सुरुवातीपासून सगळेच प्रश्न सोडवत गेलात तर नक्कीच तुमचे 200 प्रश्न होणार नाहीत, 160-70 पर्यंत तुम्ही जाताल. मग पुढचे राहिलेले प्रश्न जे एक सलग 40 राहिले, समजा एक सलग सपोज 30 राहिले, तर त्या 30 पैकी असंही तर तुम्हाला तुक्के मारायचेच आहेत ना. तर त्याच्यासाठी मग त्या 30 पैकी जर सोपे प्रश्न आले असेल, त्याच्यामध्ये मानसशास्त्राचे असतील, मराठीचे असतील, तर ते तुमचे हातचे मार्क असतात, बरोबर आहे. तर ते तुमचे कमी होतील, त्याचा तुका लागेल की नाही हे सांगता येणार. त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनच आकृत्याला याला तुक्के मारत घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे शेवटपर्यंत जाता येईल. आणि पुढे सुद्धा सोपे सोपे जे प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे, मराठीचे, इंग्लिशचे पण काही काही जे सोपे आहेत तर ते तुम्हाला सोडवता येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कव्हर करा आणि नक्कीच तुम्हाला मार्क म्हणजे याच्यामध्ये वाढायला खूप मदत होईल. तुम्ही जर वेग धरला सुरुवातीपासून तर खूप म्हणजे असं रेंगाळत बसायचं नाही एकाच प्रश्नावर. आणि ज्यांनी प्रॅक्टिस केलेली तर त्यांना काही टेन्शन नाही. ज्यांनी वराडे सरांची बॅच घेतलेली तर त्यांच्यासाठी खूप सोपा आहे, बऱ्यापैकी आहे पेपर, जेणेकरून तुम्हाला की जर प्रॅक्टिस केलेली असेल तर हे पझल, सिटिंग अरेंजमेंट जे आहे, दिशाज्ञान आहे, ब्लड रिलेशन आहे, त्याच्यानंतर सिलॉलिझम आहे, त्याच्यानंतर हे आहे भरपूर असे त्याचे बुद्धिमत्तेचे आहेत जे की, तर ते तुम्हाला सोपे जाणार आहेत. तर बाकीचे जे जे आहेत
तर ते पण तुम्ही पटापट सोडवा. मानसशास्त्र खूप सोपं आहे, बऱ्यापैकी उत्तरापर्यंत आपण पोहोचायलो, म्हणून ते सुद्धा तुम्ही स्किप करू नका. फक्त स्किप आकृत्या बऱ्यापैकी करू शकतात, त्याला वेळच पुरत नाही एवढा, कारण की आकृत्या खूप क्लिष्ट आहेत आणि खूप थोड्याशा वेळ खाऊ आहेत, खूप म्हणजे अवघड नाहीत पण वेळ खाऊ नक्कीच आहेत. तर त्याच्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही राहिलेल्या तुमचं ज्यांचे पेपर राहिलेले तर त्यांनी पेपरचं अशा पद्धतीने नियोजन करा. अगोदरच घरून ठरून जा की मला हे प्रश्न मला स्किप करायचे. तर गणिताचे जे शाब्दिक उदाहरण आहेत तर ते पण सोपे आलेत खरं म्हणजे शाब्दिक उदाहरणं, परंतु थोडासा वेळ लागतोच आणि एखाद वेळेस जर चुकलं तर मात्र मग आपला वेळही जातो आणि प्रश्नही चुकतो. त्याच्यासाठी त्याला मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेवटी वेळ भेटला 5 ते 10 मिनिटं जरी राहिले तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये 1 2 3 4 प्रश्न सोडू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही पेपरचं प्लॅनिंग करा, जेणेकरून तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं पेपर कव्हर होईल आणि सर्व पेपर सुद्धा 200 पर्यंत सुद्धा तुम्ही पोहोचताल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्कोर यायला मदत होणार आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्ही नियोजन करा नक्कीच. तर व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.